हाय हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, होप ऑल आर यू डूइंग गुड. डिअर स्टुडंट्स, मी जेजुरकर भूषण टीम एक्झाम स्टडीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. माझे जे विद्यार्थी मित्र हे सेशन बघत आहेत, तर मित्रांनो तुम्ही कोणत्या ना कोणत्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत आहात, बरोबर. मग आता सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहे मित्रांनो, त्याचा जर तुम्ही सिलेबस जर बघितला तर त्यामध्ये कुठेतरी सॉईल मेकॅनिक्स हा टॉपिक तिथे इन्क्लूड असणार आहे. अँड तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे मित्रांनो की सॉईल मेकॅनिक्स इज वन ऑफ दी इम्पॉर्टंट टॉपिक फ्रॉम दी सिव्हिल इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्ह. मग सर हा सॉईल मेकॅनिक्स जो टॉपिक आहे, तर कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने ज्यावेळेस आपण बघतोय तर यामध्ये कोणते ॲस्पेक्ट आपण तिथं स्टडी करणं गरजेचं आहे, कोणते टॉपिक आपण तिथं स्टडी करणं गरजेचं आहे, त्यानंतर जे डिफरंट ॲस्पेक्ट किंवा टॉपिक अवेलेबल आहे तर त्यामध्ये कोणत्या डेप्थपर्यंत स्टडी करणं गरजेचं आहे. सर कोणत्या एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स तिथं विचारले जातात, न्यूमरिकल कशा प्रकारचे विचारले जातात किंवा ऑब्जेक्टिव्ह टॅकल कसे केले पाहिजे. तर मित्रांनो या सगळ्यांचं जे गायडन्स आहे मी तुम्हाला या सिरीजमध्ये तुम्हाला हे सगळं गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. ओके, तर जे पण सगळे टॉपिक्स आहेत ते आपण तिथे डिस्कस करणारच आहोत. सुरुवातीला हे जे आपलं सेशन असणार आहे दिस विल बी अ शॉर्ट सेशन, पण या सेशनमध्ये आपण बेसिकली काय करूया की सॉईल मेकॅनिक्स डिफरंट एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं काय त्याचं इम्पॉर्टन्स आहे, त्यानंतर कोणते स्टँडर्ड रेफरन्स बुक तुम्ही यूज करू शकता, त्यानंतर जनरली तुम्ही बघितलं असेल मित्रांनो की जो सिलेबस तुम्हाला दिलेला असतो तो कुठंतरी कोणत्या सिलेबसमध्ये जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मेन्शन असतं, तर काही सिलेबसमध्ये सॉईल मेकॅनिक्स इन्क्लूड असतं. मग सर जिओटेक्निकल इंजिनिअरिंग आणि सॉईल मेकॅनिक्स यामध्ये काय डिफरन्स आहे, मग हे दोन्ही वेगवेगळे आहे की एकच आहे. सो वी आर गोइंग टू फाइंड द आन्सर ऑफ दॅट वन. ओके, आपण त्याचा आन्सर इथं फाइंड करण्याचा ट्राय करूया. आणि त्यानंतर मित्रांनो एक्झाम पर्स्पेक्टिव्ह आपल्याला सॉईल मेकॅनिक्स हा टॉपिक आहे, त्या अंडर कोणते टॉपिक आपल्याला तिथं स्टडी करायचे आहे तर त्याचं पण आपल्याला इथं डिस्कशन करायचं आहे. ओके, सो सिम्पली इन वन सेंटेन्स सांगायचं झालं तर बेसिकली या शॉर्ट सेशनमध्ये आपण जी आपली व्हिडिओ सिरीज स्टार्ट करायची आहे तर यामध्ये बेसिकली आपण जो सिलेबस आहे त्याचा ओव्हरव्ह्यू घेणार आहे. ओके, फ्रॉम द नेक्स्ट सेशन ऑनवर्ड वी विल गोइंग टू स्टार्ट दी अवर ॲक्च्युअल सिलेबस. ओके, मग आता बघा इथं लक्ष द्या मित्रांनो, तुम्ही डिफरंट एक्झाम जर बघितल्या तर बेसिकली स्टेट लेवलला म्हणजे महाराष्ट्र लेवलला तुम्ही एक्झाम जर बघितल्या तर त्यामध्ये मित्रांनो काही जेई एक्झाम्स आहे. आय एम नॉट गोइंग टू कॅटेगराइज इन डिटेल, पण एक जनरल कॅटेगरी तुम्ही बघितली तर काही जेई लेवलच्या एक्झाम्स आहे. आणि जी इम्पॉर्टंट एक एक्झाम मानली जाते दॅट इज दी MES, दॅट इज महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, जे की कोण कंडक्ट करतं, MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. ओके, मग आता बघा मित्रांनो कोणती पण जेई एक्झाम्स असू द्या तर जेई एक्झाम्समध्ये तुम्ही ह्या टॉपिकचं इम्पॉर्टन्स जर बघितलं तर आयदर WRD जेई असेल, PWD जेई असेल किंवा अदर कोणत्या जेई लेवलच्या एक्झाम्स असू द्या किंवा SSC जेई एक्झाम्स असू द्या मित्रांनो, तर यामध्ये साधारणतः या टॉपिकचं जे इम्पॉर्टन्स आहे तर 9 ते 10 मार्क्ससाठी हा टॉपिक विचारला जातो. मग सर आम्ही काही ठिकाणी असं पण बघितलं आहे की 9-10 मार्कपेक्षा पण जास्त विचारलं गेलेलं आहे. तर बघा मित्रांनो अगेन इट इज अ डिपेंड ऑन द पेपर सेटर. ओके, पेपर सेटर कशा प्रकारे क्वेश्चन पेपर सेट करतोय दॅट इज द अनदर टॉपिक, पण 9 ते 10 मार्कला साधारणतः आपण एक्सपेक्ट करू शकतो की या टॉपिकवरती क्वेश्चन्स तिथे विचारले जातात. त्यानंतर MES एक्झाम तुम्ही जर बघितलं तर इथं काय एक फिक्स पॅटर्न आपल्याला दिसून येतो. यामध्ये काय फिक्स पॅटर्न दिसतो तर साधारणतः एक 9 ते 10 क्वेश्चन्स तिथं विचारले जातात, 2 मार्क्स ईच. तर साधारणतः 18 ते 20 मार्क्ससाठी हा काय केला जातो, टॉपिक विचारला जातो किंवा या टॉपिकच्या रिलेटेड या सब्जेक्टच्या रिलेटेड तिथं क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो जर तुम्ही सेंट्रल लेवलला जर बघितलं तर तुम्ही ॲज अ सिव्हिल इंजिनियर तुम्हाला माहीत आहे किंवा ॲज अ ग्रॅज्युएशन फ्रॉम द इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड तुम्हाला माहीत आहे की गेट जे एक्झाम आहे दॅट इज द ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग. तर ही जी गेट एक्झाम कंडक्ट केली जाते मित्रांनो, तर यामध्ये साधारणतः 13 ते 15 मार्क्ससाठी हा काय केला जातो, टॉपिक्स विचारला जातो विच इज अ ह्यूज वेटेज. कारण मित्रांनो 100 मार्क्सचा पेपर आहे आणि 100 मार्क्सच्या पेपरमध्ये 13 ते 15 मार्क्स म्हणजे साधारणतः 15% वेटेज तिथं आहे. ओके, आणि त्यानंतर ESC एक्झाम जी की UPSC कडनं कंडक्ट केली जाते, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर ESC एक्झाममध्ये साधारणतः एक 40 ते 45 मार्क्ससाठी हा टॉपिक तिथं विचारला जातो इन दी प्रिलिम्स एक्झामिनेशन. मेन्स एक्झामिनेशनमध्ये आणखी त्यामध्ये काय आहे इम्पॉर्टन्स आहे. आलं का लक्षात. मग साधारणतः हे डिफरंट एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं जर बघितलं तर दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस टॉपिक. ओके, आलं लक्षात. मग मित्रांनो ज्यावेळेस आपण सॉईल मेकॅनिक्स हा स्टडी करणार आहे
तर सॉईल मेकॅनिक्स स्टडी करताना आपल्याला व्हॉट वी आर गोइंग टू रेफर किंवा आपल्याकडे एक स्टँडर्ड रेफरन्स काय असणार आहे, कारण बघा ज्यावेळेस पण तुम्ही कोणत्या पण टॉपिकचं स्टडी करता यू शुड फॉलो सम स्टँडर्ड रेफरन्स. ओके, तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला स्टडी करणं गरजेचं असतं. मग इथं लक्षात घ्या साधारणतः आपण जे बुक्स रेफर करणार आहे इथं स्टँडर्ड बुक्स. सो विच स्टँडर्ड बुक्स वी आर गोइंग टू रेफर. तर यामध्ये साधारणतः फर्स्ट आपण रँकवरती ठेवलेला आहे गोपाल रंजन अँड राव. ओके, सो दीज आर दी नेम्स ऑफ दी ऑथर. हे काय आहे, ऑथरचे नेम्स आहे. तर यांचे जे बुक्स आहेत ते आपण इथं बेसिकली रेफर करणार आहोत. तर फर्स्ट आहे गोपाल रंजन अँड राव, दिस विल बी माय फर्स्ट रेफरन्स. त्यानंतर सेकंड आहे KR अरोरा अँड थर्ड आहे BC पुन्मिया. ओके, तर हे तीन जे ऑथर्स आहे यांची सॉईल मेकॅनिक्सच्या रिलेटेड जी बुक्स आहे ती आपण इथं काय करणार आहे, रेफर करणार आहे. ओके, सो दिस इज दी इंट्रोडक्शन. नेक्स्ट बघा, आता जो आपण एक क्वेश्चन रेज केला होता, काय क्वेश्चन रेज केला होता मित्रांनो, की सर आम्ही डिफरंट ठिकाणी बघतो की कुठंतरी जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मेन्शन केलेलं असतं आणि कुठंतरी सॉईल मेकॅनिक्स मेन्शन केलेलं असतं. मग गिव्ह मी सम क्लॅरिटी. सर आम्हाला याची काहीतरी क्लॅरिटी देऊ शकता का? ओके, नक्कीच. बघा इथं लक्ष द्या. आता इथं तुम्ही जर बघितलं तर बघा मी काय नेम मेन्शन केलेला आहे, इथं मेन्शन केलेलं आहे जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. मित्रांनो लक्षात घ्या, जिओटेक्निकल ज्यावेळेस आपण म्हणतो तर जिओटेक्निकल इंजिनिअरिंग इज अ ब्रॉड ॲस्पेक्ट. हा एक ब्रॉड ॲस्पेक्ट आहे. मग सर ब्रॉड ॲस्पेक्ट कसा आहे, तर बेसिकली जिओटेक्निकल इंजिनिअरिंग जी डिसिप्लिन आहे मित्रांनो, दिस डिसिप्लिन ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके, बघा सगळ्यात ब्रॉड कॅटेगरी कोणती, सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जिओटेक्निकल इंजिनिअरिंग ही काय असणार आहे, एक ब्रॉड कॅटेगरी असणार आहे. मग सब डिसिप्लिन ऑफ द सिव्हिल इंजिनिअरिंग दॅट इन्व्हॉल्व्स द नॅचरल मटेरियल फाउंड क्लोजर टू द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजेच जिओटेक्निकल इंजिनिअरिंग ही जी ब्रांच आहे बेसिकली तर ही कशाच्या रिलेटेड आहे, अर्थ सरफेसच्या क्लोज जेवढे पण आपल्याला मटेरियल भेटत आहे. मग सर कोणते मटेरियल आहे, मग त्यामध्ये सॉईल असेल, त्यामध्ये रॉक्स असेल. ओके, त्यानंतर ॲग्रिगेट्स असेल, व्हॉट एव्हर मे बी दी मटेरियल्स विच इज क्लोजर टू दी अर्थ. तर अर्थच्या क्लोजर जे काही आपल्याला मटेरियल भेटत आहे तर त्या रिलेटेड स्टडी करणारी जी ब्रांच आहे दॅट इज दी जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. ओके, मग आता इथं लक्षात घ्या, मग कोणत्या मटेरियलचं तुम्ही स्टडी करत आहात अकॉर्डिंग टू दॅट अगेन आपण काही सब डिसिप्लिन्स तिथे मेन्शन केलेले आहे. सो लेट मी गिव्ह दी एक्सप्लेनेशन. बघा इथे लक्षात घ्या, फर्स्ट मी मेन्शन केलेलं आहे सॉईल मेकॅनिक्स, त्यानंतर सेकंड मेन्शन केलेलं आहे रॉक मेकॅनिक्स, त्यानंतर थर्ड आहे रॉक इंजिनिअरिंग आणि फोर्थ आहे जिओलॉजी अँड सॉईल इंजिनिअरिंग. मग मित्रांनो इथं तुम्ही लक्षात घ्या की ज्यावेळेस मी सॉईल मेकॅनिक्स म्हणतोय, दिस सॉईल मेकॅनिक्स इज नथिंग बट दी मेकॅनिक्स विच इज मेकॅनिक्स अप्लाइड टू दी सॉईल प्रॉब्लेम्स. बरोबर, सॉईलच्या रिलेटेड जे पण प्रॉब्लेम्स आहे, इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स असतील तर त्याला आपण जे मेकॅनिक्स अप्लाय करतोय, जे हायड्रोलिक्स अप्लाय करतोय, दिस इज नथिंग बट दी सॉईल मेकॅनिक्स. म्हणजेच जिओटेक्निकल इंजिनिअरिंग काय सांगतं की क्लोज टू अर्थ सरफेस कोणते आपल्याकडे मटेरियल आहे त्याचा आपण स्टडी करत आहे, पण त्यामध्ये एक मटेरियल कोणतं आपल्याकडे अवेलेबल आहे, सॉईल. तर सॉईलच्या रिलेटेड जेवढे पण तुम्ही ॲप्लिकेशन तिथं करत आहात किंवा स्टडी करत आहात, मेकॅनिक्स तिथं अप्लाय करत आहात, दॅट विल बी अ सॉईल मेकॅनिक्स. त्यानंतर रॉकच्या तुम्ही जे पण मेकॅनिक्स, हायड्रोलिक जे पण तुमचे लॉज आहे ते लॉज जर तुम्ही रॉकसाठी अप्लाय करत असाल दॅट विल बी अ रॉक मेकॅनिक्स. त्यानंतर रॉक इंजिनिअरिंग आहे, जिओलॉजी अँड सॉईल इंजिनिअरिंग आहे. म्हणजेच इन शॉर्ट सांगायचं झालं तर काय मित्रांनो की जिओटेक्निकल इंजिनिअरिंग हा एक ब्रॉड ॲस्पेक्ट आहे आणि याच्या काही ह्या काय आहे, सब कॅटेगरी आहे. तर आपल्या सिलेबसमध्ये ॲट द ग्रॅज्युएशन लेवल तुम्ही जर बघितलं तर सिलेबसमध्ये काय आहे, दिस इज सॉईल मेकॅनिक्स. सो वी आर गोइंग टू स्टडी इन डिटेल दिस इज सॉईल मेकॅनिक्स. जो काही आपला कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा सिलेबस आहे मित्रांनो किंवा ग्रॅज्युएशन लेवलला जो आपण जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचा स्टडी करतो तर त्यामध्ये पहिला जो ब्रॉड ॲस्पेक्ट आहे तो आपण स्टडी करत असतो अँड दॅट इज दी सॉईल मेकॅनिक्स. आलं लक्षात. मग सर सॉईल मेकॅनिक्स आपल्याला स्टडी करायचं आहे, पण हे सॉईल मेकॅनिक्स आहे काय? मेकॅनिक्स तर सर आम्ही फर्स्ट इयरला शिकलो होतो, पण आता सॉईलला मेकॅनिक्स अप्लाय करायचं म्हणजे काय करायचं, तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अगोदर सॉईल काय आहे ते तर क्लिअर पाहिजे. ओके, सो विल डिस्कस दॅट वन. बघा लक्षात घ्या, सर मग सॉईल काय आहे, तर ज्यावेळेस मी सॉईल हा वर्ड बघतो मित्रांनो तर सॉईल इज नथिंग बट दी अप्पर लेयर ऑफ द अर्थ surface which is help to grow the plants. In general term ज्यावेळेस तुम्हाला नॉन सिव्हिल इंजिनियर एखादा माणूस आहे, नॉन सिव्हिल इंजिनियर एखादा व्यक्ती ज्यावेळेस तुम्हाला विचारतोय की सॉईल काय आहे तर त्याच्या दृष्टीने सॉईल काय आहे, सॉईल इज नथिंग बट दी अप्पर लेयर ऑफ द अर्थ सरफेस विच हेल्प्स टू ग्रो दी प्लांट्स. राईट, सो इट इज नथिंग बट दी अप्पर लेयर ऑफ द अर्थ सरफेस विच कॅन सपोर्ट प्लांट्स और विच कॅन हेल्प टू ग्रो दी प्लांट्स. राईट, पण मित्रांनो ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगचा पर्स्पेक्टिव्ह बघतो, कारण आपण ॲज अ सिव्हिल इंजिनियर ज्यावेळेस पण डेफिनेशन बघणार सॉईलची तर कोणत्या दृष्टीने बघणार रे, इट इज नथिंग बट फ्रॉम द इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्ह.
मग सर इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्ह आपण कशा प्रकारे डेफिनेशन देऊ शकतो सॉइलची, तर मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळेस मी इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्ह बघतो तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये काही टेक्निकल टर्म्स इन्व्हॉल्व असणार आहे. तर एक जनरल डेफिनेशन दिली जाते फ्रॉम द इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्ह, द सॉइल इज नथिंग बट द अनसिमेंटेड ॲग्रिगेट्स ऑफ द मिनरल्स. काय म्हणतो मी, लक्षात घ्या, व्हॉट आय एम सेइंग, इट इज नथिंग बट द अनसिमेंटेड aggregate of mineral, uncemented aggregate of mineral where voids, or we can say empty spaces, are filled with liquid and gas, काय म्हणतोय मी की इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्हने ज्यावेळेस तुम्ही सॉइलची डेफिनेशन देता, दिस इज नथिंग बट द अनसिमेंटेड म्हणजे काय की ज्यावेळेस मी एक सॉइलचा सॅम्पल बघतोय तर या सॉइलच्या सॅम्पलमध्ये जे पण पार्टिकल्स असणार आहे, दीज पार्टिकल्स आर नॉट सिमेंटेड, मीन्स दे आर नॉट बाइंडेड टू इच अदर. हे पार्टिकल एकमेकाला बाइंड झालेले नाही. सो दीज आर द अनसिमेंटेड ॲग्रिगेट ऑफ द मिनरल्स, कारण हे जे पार्टिकल्स असणार आहे दीज आर मेड अप ऑफ द सम मिनरल्स. ते आपण ज्यावेळेस सॉइल मिनरलॉजी बघू त्यावेळेस तर लक्षात येणारच आहे. ओके, अँड व्हेअर द व्हॉइड्स आर फिल्ड विथ द लिक्विड अँड गॅस, हे जे पार्टिकल्स आहे सॉइलचे, तर यामध्ये जे काही एम्प्टी स्पेसेस आहे, दीज एम्प्टी स्पेसेस आर फिल्ड विथ लिक्विड अँड गॅस. ते एक तर एअरनं फिलअप असणार आहे किंवा लिक्विडनं फिलअप असणार आहे. आणि इन जनरल आपल्याला माहित आहे लिक्विड कोणतं असतं, वॉटर, बरोबर. तर जे सॉइलचे व्हॉइड्स आहे त्यामध्ये वॉटर फिलअप असतं. ओके, तर अशा प्रकारे इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्हने आपण काय करू शकतो, त्याचं डेफिनेशन देऊ शकतो. त्यानंतर बघा मग सॉइल मेकॅनिक्स काय आहे. आपण आतापर्यंत काय डिस्कस केलं की सॉइल काय आहे, एक जनरल टर्म बघितली आणि एक इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्ह टर्म बघितली. पण आता ज्यावेळेस मला सॉइल मेकॅनिक्स हा वर्ड मी रीड करतोय मित्रांनो, आणि ज्यावेळेस मी सॉइलला मेकॅनिक्स हा वर्ड अटॅच करतोय, तर फ्रॉम युअर फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंग तुम्हाला माहित आहे की मेकॅनिक्स म्हणजे काय. मेकॅनिक्स इज नथिंग बट द ॲप्लिकेशन ऑफ द लॉज टू द इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स. जे काही स्टॅटिक आणि डायनेमिकचे लॉज आहे, ज्यावेळेस आपण ते इंजिनिअरिंग प्रॉब्लेमला अप्लाय करतो, दॅट इज द ब्रांच ऑफ द मेकॅनिक्स, बरोबर. मग आता आपल्याला कोणत्या इंजिनिअरिंग प्रॉब्लेमला अप्लाय करायचे आहे, तर जे पण मेकॅनिक्सचे लॉज आहे तर ते सॉइलच्या रिलेटेड जे इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स आहेत त्याला आपल्याला अप्लाय करायचं आहे. सो दॅट विल बी कॉल्ड एज अ ब्रांच ऑफ द सॉइल मेकॅनिक्स. ओके, सो एक डेफिनेशन आपण तिथं बघू शकतो बघा काय, इट इज द ब्रांच ऑफ द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ काय स्टडी करणार तुम्ही, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉइल अँड द बिहेवियर ऑफ सॉइल मास सब्जेक्टेड टू व्हेरियस टाइप ऑफ द फोर्सेस. ओके, बघा सॉइल मेकॅनिक्स मी काय म्हणलं रे, मेकॅनिक्सचे लॉ आपल्याला सॉइलच्या रिलेटेड जे इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स आहे त्याला अप्लाय करायचे आहे. मग त्याला इन अदर वर्ड्स आपण कशा प्रकारे म्हणू शकतो, लक्षात घ्या की सॉइल जे मास आहे, एक सॉइलचं सॅम्पल आपण ज्यावेळेस बघतोय किंवा एक ब्रॉड सॉइलचे एक ॲस्पेक्ट ज्यावेळेस बघतोय, तर त्यावरती जे पण फोर्सेस अप्लाय होत आहे तर त्या फोर्सेसमुळे त्या सॉइलचं बिहेवियर आपल्याला चेक करायचं आहे. आणि त्यानंतर त्या सॉइलच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे आहे. मग ही सगळी स्टडी करणारी जी ब्रांच आहे दॅट इज द सॉइल मेकॅनिक्स. आय थिंक आता तुम्हाला एक क्लिअर आयडिया याची आली असेल. ओके, त्यानंतर मग सर मित्रांनो लक्षात घ्या, सॉइल मेकॅनिक्स ही जी टर्म आहे, सॉइल मेकॅनिक्स ही जी टर्म आपण परत सांगत आहे, दिस सॉइल मेकॅनिक्स टर्म इज गिवन बाय द डॉक्टर कार्ल तरजागी. जे डॉक्टर कार्ल तरजागी सर होते तर त्यांनी आपल्याला ही टर्म तिथं मेन्शन केलेली आहे मित्रांनो. अँड दिस मॅन इज कॉल्ड ॲज द फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स. डॉक्टर कार्ल तरजागी जे आहे इन 1925 तर त्यांनी ही सॉइल मेकॅनिक्स टर्म तिथं एस्टॅब्लिश केलेली आहे आणि त्यांना आपण फादर ऑफ द सॉइल मेकॅनिक्स तिथं म्हणतो. मग फक्त ही टर्म दिली म्हणून आपण त्यांना फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स म्हणतो का, नाही. तर सॉइल मेकॅनिक्समध्ये भरपूर जे ॲस्पेक्ट्स आहे दीज आर गिवन बाय दिस मॅन. ओके, भरपूर जे ॲस्पेक्ट आहे सॉइल मेकॅनिक्समधले, मग ते इंजिनिअरिंग प्रॉपर्टीज असतील, त्यानंतर डिफरंट इफेक्टिव्ह स्ट्रेसची कन्सेप्ट असेल की ज्यामुळे एक रिव्हॉल्युशनरी तिथं सॉइल मेकॅनिक्समध्ये चेंजेस आलेले आहे, दीज आर गिवन बाय सर डॉक्टर कार्ल तरजागी. ओके, तर यांनी हे दिलेलं आहे. सो दॅट्स वाय ही कॉल्ड ॲज द फादर ऑफ द सॉइल मेकॅनिक्स. तर काही ज्या जेई एक्झाम्स आहे त्यामध्ये हे पण विचारलं जातं की फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स कोण आहे. ओके, तर डॉक्टर कार्ल तरजागी हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. मग आता डॉक्टर कार्ल तरजागी हे जे होते यांच्या पर्स्पेक्टिव्हनं तुम्ही डेफिनेशन जर बघितली किंवा यांनी जी आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे सॉइल मेकॅनिक्सची, त्यांनी काय सांगितलं की सॉइल मेकॅनिक्स इज द ब्रांच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग दॅट कन्सर्न द ॲप्लिकेशन ऑफ द प्रिन्सिपल्स ऑफ द मेकॅनिक्स. जे आपण अगोदर पण म्हटलं काय की सॉइल
सॉईलच्या रिलेटेड जे इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स आहेत त्याला आपल्याला काय करायचं आहे, प्रिन्सिपल्स ऑफ द मेकॅनिक्स अप्लाय करा, प्रिन्सिपल्स ऑफ द हायड्रोलिक्स अप्लाय करा अँड केमिस्ट्री टू द इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द सॉईल. ओके, काय काय म्हणलं मी लक्षात घ्या मित्रांनो, काय काय म्हणलं बघा, लक्षात घ्या. काय मेकॅनिक्सचे रिलेटेड काही तुमचे लॉज असतील, हायड्रोलिक्सच्या रिलेटेड काही लॉज असतील अँड केमिस्ट्रीच्या रिलेटेड काही लॉज असतील. म्हणजे काय, मेकॅनिक्सचे लॉज तुम्हाला माहित आहे स्टॅटिक डायनामिकचे, हायड्रोलिकचे लॉ का, कारण बघा मित्रांनो सॉईलमध्ये व्हाईट्समध्ये कोण आहे रे, वॉटर आहे. वॉटर ज्यावेळेस सॉईलमधनं फ्लो होत आहे तर त्याला आपण हायड्रोलिकचे काही लॉ अप्लाय करत असतो. आणि केमिस्ट्री आपण का म्हटलं, कारण ज्यावेळेस तुम्ही सॉईल मिनरॉलॉजी बघता तर त्यामध्ये केमिस्ट्रीचे काही जे बॉन्डिंग्स आहेत ते पण तुम्हाला तिथे स्टडी करायचे असतं. म्हणजेच काय, मेकॅनिक्स असेल, हायड्रोलिक्स असेल किंवा केमिस्ट्री असेल, याचे लॉज आपण ज्यावेळेस सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे प्रॉब्लेम्स आहे रिलेटेड टू दी सॉईल त्याला अप्लाय करतो, दॅट इज द ब्रांच ऑफ द सॉईल मेकॅनिक्स. आलं लक्षात. तर ही डेफिनेशन आपल्याला कोणी दिली, डॉक्टर कार्ल ताजांगे. तर अशा प्रकारे सॉईल मेकॅनिक्सचं काही इंट्रोडक्शन आहे. आय थिंक तुम्हाला एक ब्रॉड ॲस्पेक्ट लक्षात आला असेल, एक ब्रॉड आयडिया आली असेल की सॉईल मेकॅनिक्स ॲक्च्युली काय आहे. आलं लक्षात. मग सर सॉईल मेकॅनिक्स हा ज्यावेळेस आपण स्टडी करतो फ्रॉम दी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पर्स्पेक्टिव्ह, तर त्यामध्ये आपल्याला कोणते टॉपिक तिथं स्टडी करणं गरजेचं असतं. तर लक्षात घ्या मित्रांनो, तर हे काही इथं मी टॉपिक एनलिस्ट केलेले आहे की हे टॉपिक आपल्याला तिथे स्टडी करायचे आहे. ओके, मग आता बघा यामध्ये लक्षात घ्या, फर्स्ट आपण स्टडी करणार सॉईल फॉर्मेशन. फर्स्ट आपण काय स्टडी करणार, सॉईल फॉर्मेशन. मग ॲक्च्युली ही सॉईल जी आपण डेफिनेशन देत आहे किंवा अप्पर लेअर ऑफ द अर्थ सरफेस म्हणत आहे, तर हा अप्पर लेअर ऑफ द अर्थ सरफेस ॲक्च्युली फॉर्म कसा होतो किंवा ही सॉईल ॲक्च्युली तयार कशी होते, त्याला तुम्ही ओरिजिन ऑफ सॉईल पण म्हणू शकता, फॉर्मेशन ऑफ सॉईल पण म्हणू शकता. ओके, मग ओरिजिन ऑफ सॉईल असेल, सो आय विल मेन्शन हिअर, सो यू विल नॉट बी हॅव्हिंग कन्फ्युजन. सो ओरिजिन ऑफ सॉईल. ओके, तर कुठं कुठं तुम्ही ओरिजिन ऑफ सॉईल म्हणून मेन्शन केलेलं असेल, कुठं सॉईल फॉर्मेशन असेल किंवा फॉर्मेशन ऑफ सॉईल असेल. ओके, हा फर्स्ट ॲस्पेक्ट आपण डिस्कस करणार की ॲक्च्युली सॉईल फॉर्म कशी होते. एकदा की आपल्याला कळलं की सॉईल ॲक्च्युली फॉर्म कशी होते, मग त्यानंतर जे फॉर्म झालेली सॉईल आहे त्याच्या काही प्रॉपर्टीज आपण स्टडी करत असतो. आणि सुरुवातीला आपण प्रॉपर्टी अशा स्टडी करणार आहे की ज्या पुढे जाऊन आपल्याला यूज करायच्या आहे, ज्या ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी आहे, ज्याला आपण म्हणतो इंडेक्स प्रॉपर्टीज. आता इथं तुम्ही जर बघितलं तर मी फक्त मेन्शन केलेलं आहे प्रॉपर्टीज ऑफ सॉईल, पण बेसिकली इथं स्टडी करताना आपण स्टडी करतो इंडेक्स प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. ओके, आता इंडेक्स प्रॉपर्टी आणि इंजिनिअरिंग प्रॉपर्टी याचा डिफरन्स काय आहे दॅट विल डिस्कस लेटर. ओके, तर बेसिकली ज्या ॲब्सोल्यूट प्रॉपर्टीज आहे सॉईलच्या, ज्यावेळेस एक सबस्टन्स आपण बघतो त्याच्या स्वतःच्या काही प्रॉपर्टीज आहेत, दॅट विल बी इंडेक्स प्रॉपर्टीज, त्या आपण नंतर स्टडी करणार आहे. मग त्यानंतर थर्ड आपण स्टडी करणार आहे की डिफरंट सॉईल मास तुम्ही ज्यावेळेस बघता मित्रांनो, ज्या डिफरंट तुमच्या आजूबाजूला सराउंडिंगला सॉईल बघता, तर सगळे सॉईलचे सॅम्पल सेम असतात का? एका रिजनमधनं तुम्ही दुसऱ्या रिजनमध्ये गेले सगळे सॉईल सॅम्पल सेम असतात का? नो, देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स. मग हे डिफरंट सॉईल सॅम्पल जे आहे तर याला तुम्ही आयडेंटिफाय कसं करणार, त्याच्या कोणत्या पॅरामीटरच्या बेसिसवरती आयडेंटिफाय करणार, त्याला आयडेंटिफिकेशन कसं करणार, तर याच्या रिलेटेड आपल्याकडे काही जे पॅरामीटर अवेलेबल आहे ते आपल्याला स्टडी करायचे आहे. सो दॅट विल बी आयडेंटिफिकेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ सॉईल. ओके, सॉईलला आपण क्लासिफाय करणार आहे. मग सर हे क्लासिफिकेशन झाल्यानंतर काही इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्ह आपल्याला बघायचे आहे, पण इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्ह स्टडी करण्याच्या अगोदर तो सबस्टन्सची पूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे, म्हणजे सॉईलची पूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे इन डिटेल. त्यासाठी आपण फोर्थ जे स्टडी करणार आहे दॅट इज द सॉईल स्ट्रक्चर अँड क्ले मिनरल. काय स्टडी करणार आपण, सॉईल स्ट्रक्चर अँड क्ले मिनरल. म्हणजे सॉईलचे जे पार्टिकल्स बनलेले आहे मित्रांनो, तर सॉईलचे पार्टिकल कोणत्या मिनरलपासून बनलेले आहे, त्याच्यामध्ये केमिकल कॉम्पोजिशन काय आहे, त्यावरती कसे एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जातात, तर हे सगळं आपण इथे स्टडी करणार आहे. मग एकदा की मित्रांनो हा फोर्थ चॅप्टरपर्यंत आपण स्टडी केला की सॉईलची आपल्याला पूर्ण आयडिया आलेली आहे. सॉईल जो आपल्याकडे एक सबस्टन्स आहे त्याची आपल्याला पूर्ण आयडिया आलेली आहे, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज असू द्या, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज असू द्या, त्याचं स्ट्रक्चर असेल, हे सगळं आपल्याला कळलेलं आहे. आणि एकदा की त्या सबस्टन्सचा पूर्ण स्टडी झाला, आता आपल्याला इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्सचे रिलेटेड डील करायचं आहे. मग इंजिनिअरिंग प्रॉब्लेमच्या रिलेटेड ज्यावेळेस आपण डील करतो तर त्यामध्ये काही ॲस्पेक्ट जे आहे तर त्यामध्ये फर्स्ट आहे इफेक्टिव्ह स्ट्रेस प्रिन्सिपल, गिवन बाय हुम, गिवन बाय कार्ल ताजागी. ओके, त्यानंतर आहे परमेबिलिटी अँड कॅपिलॅरिटी. ज्यावेळेस सॉईल सॅम्पलमधनं वॉटर फ्लो होत आहे, मग त्याची परमेबिलिटी असेल, कॅपिलॅरिटी ॲक्शन असेल, तर हे आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यानंतर सीपेज थ्रू सॉईल आपल्याला स्टडी करायचा आहे. एकदा की इथपर्यंत तुम्ही मित्रांनो स्टडी केला की आता तुम्हाला जे फिजिकल ॲस्पेक्ट आहे थ्रू दी सॉईल सॅम्पल हे लक्षात आलेले आहे. बघा फोर्थ चॅप्टरपर्यंत तुम्हाला पूर्ण सॉईल सॅम्पलचं तुमच्या आयडिया आलेली आहे. सॉईल सॅम्पलच्या आयडिया आल्यानंतर त्यामधनं जे काही डिफरंट फ्लुइड फ्लो होत आहे त्यामुळे सॉईलच्या प्रॉपर्टीजवरती काय इफेक्ट होत आहे ते 7th चॅप्टरपर्यंत तुम्हाला लक्षात आलं. आता तुम्ही काय करता, ॲक्च्युअल इंजिनिअरिंग प्रॉब्लेमकडे वळता. ॲक्च्युअल
ॲक्च्युअल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम म्हणजे काय बघा. नेक्स्ट आहे स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन. आता स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय मित्रांनो, तर बघा ज्यावेळेस तुम्ही एक सॉईल सॅम्पल बघता, तर एक सॉईल सॅम्पल सपोज दिस इज दी अप्पर सरफेस ऑफ द अर्थ, आणि या सॉईल सॅम्पलवरती ज्यावेळेस तुम्ही लोडिंग देता, तर वरनं ही लोडिंग दिल्यामुळं बिलो दी ग्राउंड काय तिथं स्ट्रेसेस तयार होऊ शकतात, तर याचा आपण तिथं काय करत असतो, स्टडी करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही तुमचा हाऊस कन्स्ट्रक्ट केलं, एक बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली. मग मित्रांनो तुम्ही बिल्डिंग कशावरती कन्स्ट्रक्ट केली रे, तुम्ही बिल्डिंग तर सॉईलवरतीच कन्स्ट्रक्ट केली. मग हे बिल्डिंगचं काहीतरी वेट आहे, बिल्डिंगचं काहीतरी तिथं हेवी लोड असणार आहे, आणि ह्या सरफेसवरती हेवी लोड आल्यामुळं बिलो दी अर्थ सरफेस काय स्ट्रेसेस तिथं तयार होतील, अर्थ सरफेसला काय काय बिअर करावं लागत आहे, अर्थची तेवढी कॅपॅसिटी आहे का, तर हे साठी आपल्याला स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन माहीत पाहिजे. म्हणजे तुम्ही इथं लोडिंग दिल्यानंतर ॲट सम डेप्थ किती स्ट्रेसेस तिथं तयार होतील, तर हे आपल्याला स्टडी करायचं आहे. अँड दॅट विल बी अ स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन इन दी सॉईल. आलं लक्षात. आणि नंतर मग आपण वळतो इंजिनिअरिंग प्रॉब्लेमकडे, दॅट इज दी कॉम्पॅक्शन ऑफ सॉईल. सॉईलचं आपण कॉम्पॅक्शन करत असतो. मग आता कॉम्पॅक्शन काय फेनॉमेना आहे ते आपण नंतर डिस्कस करणार आहे. ओके, तर इथं फक्त एवढं लक्षात घ्या की कॉम्पॅक्शन म्हणजे काय, आपण त्याचं व्हॉल्यूम रिड्यूस करणार आहे. मग तो व्हॉल्यूम कशा प्रकारे रिड्यूस करू शकतो, जर तुम्ही एअरला आउट ऑफ दी सॉईल काढून जर व्हॉल्यूम रिड्यूस केला तर दॅट विल बी कॉल्ड एज अ कॉम्पॅक्शन ऑफ सॉईल. आणि त्याच ठिकाणी जर तुम्ही वॉटरला आउट ऑफ दी सॉईल रिमूव्ह करून जर तिथं व्हॉल्यूम जर रिमूव्ह केला सॉईलचा, दॅट विल बी अ कन्सॉलिडेशन ऑफ सॉईल. आलं का लक्षात. तर हे दोन ॲस्पेक्ट आहे, अँड दीज टू ॲस्पेक्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्ह. ते काय इम्पॉर्टंट आहे, विल डिस्कस दॅट वन. ओके, लक्षात घ्या. कारण पुढचे जे पॅरामीटर आहे दीज आर दी रिलेटेड टू स्ट्रेंथ ऑफ द सॉईल. बघा लक्षात घ्या, शिअर स्ट्रेंथ ऑफ द सॉईल नंतर आपल्याला डिस्कस करायचे आहे. एक सॉईल सॅम्पल ज्यावेळेस बघता तर शिअर फोर्स कॅरी करण्याची त्याची किती कॅपॅसिटी आहे. त्यानंतर अर्थ प्रेशर अँड रिटेनिंग वॉल. तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी जी काही सॉईल आहे त्या सॉईलला रिटेन करण्यासाठी अशा प्रकारचे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट केले जातात, आणि या बिहाइंड दिस वॉल आपण काय करत असतो, सॉईल सॅम्पलला रिटेन करत असतो. मग हे जी वॉल आपण तिथं डिस्कस करतो किंवा ही सॉईल याच्यावरती किती प्रेशर अप्लाय करल, हे सगळं जे स्टडी आपल्याला करायचं आहे दॅट इज द अर्थ प्रेशर अँड रिटेनिंग वॉल. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा स्टॅबिलिटी ऑफ द स्लोप. तुम्ही बघा मित्रांनो बघितलं असेल की रेनी सीझनमध्ये जनरली रेनी सीझनमध्ये या गोष्टी ऑब्झर्व होतात की जे काही हिली रिजन्स आहेत तर हिली रिजन मध्ये भरपूर मोठा सॉईल मास काय होतो तिथं स्लाइड होतो, बरोबर, आणि त्यामुळे भरपूर दुर्घटना पण तिथं घडलेल्या आहेत. मग हा सॉईल मास जो तिथं स्लाइड होत आहे तर हा कशामुळे होत आहे, मग जो स्लोप तिथं होता त्या स्लोपची स्टॅबिलिटी आहे का, तो स्लोप अनस्टेबल आहे की स्टेबल आहे, तर याच्या रिलेटेड आपल्याला जे काही तिथं स्टडी करायचं आहे दिस विल बी अंडर दिस टॉपिक, दॅट इज द स्टॅबिलिटी ऑफ द स्लोप. आलं लक्षात. आणि इथपर्यंत डिस्कशन केल्यानंतर आपलं जे ब्रॉडर डिस्कशन असणार आहे नेक्स्ट 14-15 चॅप्टर, दिस विल बी रिलेटेड टू द कंप्लीट फाउंडेशन. हा जो 14 आणि 15 चॅप्टर असणार आहे दिस इज कंप्लीट फाउंडेशन इंजिनिअरिंग. ज्यावेळेस पण तुम्हाला एक बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची आहे किंवा एक स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे की बॉटमला काय असणार आहे, फाउंडेशन. बिकॉज फाउंडेशन इज द स्ट्रक्चर विच विल ट्रान्सफर द लोड ऑफ द बिल्डिंग टू दी बिलो द अर्थ सरफेस. ओके, मग हे फाउंडेशन तिथं मित्रांनो कन्स्ट्रक्ट करताना त्या सॉईलची कॅपॅसिटी आपल्याला तिथं स्टडी करणं गरजेचं असतं. मग तुम्ही अर्थ सरफेसपासून किती डेप्थवरती या स्टडी करत आहेत, अर्थ सरफेसवरनं तुम्ही शॅलो डेप्थवरती स्टडी करत असणार, दॅट विल बी अ बेरिंग कॅपॅसिटी ऑफ द शॅलो फाउंडेशन. आणि डीप डेप्थवरती तुम्ही जर एक सॉईलचा स्टडी करत आहे फ्रॉम दी फाउंडेशन पर्स्पेक्टिव्ह, दॅट विल बी दी डीप फाउंडेशन. आलं का लक्षात. तर हे दोन फाउंडेशनचे रिलेटेड आपलं डिस्कशन तिथं करायचं आहे. आणि त्यानंतर लास्टला आपण डिस्कस करणार आहे सॉईल एक्सप्लोरेशन. काय डिस्कस करणार आहे, सॉईल एक्सप्लोरेशन. ज्यावेळेस पण तुम्हाला सॉईल इन्व्हेस्टिगेशन करायचं असतं तर त्याच्या काही प्रॉपर्टीज आपण स्टडी करत असतो, सॉईलचे सॅम्पल आपण तिथं पिकअप करत असतो आणि त्याचा लॅबमध्ये जाऊन त्याचा स्टडी करत असतो. मग हे सॉईलचे सॅम्पल घेताना कोणते सॅम्पलर आपल्याकडे अवेलेबल आहे, सॅम्पल तुम्ही कशा प्रकारे घेणार, त्याच्या रिलेटेड काही पॅरामीटर आहे का, हे सगळे डिस्कशन आपण काय करणार सॉईल एक्सप्लोरेशन किंवा इन्व्हेस्टिगेशनमध्ये. आलं लक्षात. आणि मित्रांनो सगळ्यात लास्ट आपण स्टडी करणार आहे कॉफर डॅम. तर कॉफर डॅम थोडासा डिफरंट टॉपिक आहे, पण काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सॉईल मेकॅनिक्सच्या अंडर हा टॉपिक मेन्शन केलेला आहे. सो वी आर गोइंग टू कव्हर दॅट वन हिअर. आलं लक्षात. तर मित्रांनो आता एक क्लिअर आयडिया तुम्हाला आली असेल की कोणकोणते टॉपिक आपल्याला इथं स्टडी करायचे आहे. इथं आता तुम्हाला एक थोडीशी आयडिया द्यायची म्हटलं तर बघा, ज्या पण तुमच्या जेई लेवलच्या एक्झाम्स आहे, ओके, तर जेई लेवलच्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं हे जे काही इंट्रोडक्टरी टॉपिक्स आहेत दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके मित्रांनो लक्षात घ्या, जेई एक्झाम तुम्ही जर बघितल्या तर जेई एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं जे काही पहिले 2-3 टॉपिक्स आहेत दीज आर दी व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन अँड अगेन यावरती तुम्हाला तिथं क्वेश्चन्स विचारले जात आहे. ओके, आय विल नॉट से की बाकीचे टॉपिक तुम्हाला करायचे नाही. व्हॉट आय एम सेइंग
सेइंग जस्ट की एक ज्यावेळेस आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतो तर एक बॅलन्स आपल्याला ठेवणं गरजेचं असतं. बॅलन्स म्हणजे काय मित्रांनो, की त्या एक्झामसाठी काय ॲक्च्युली इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं. ओके, तर तुम्हाला फोकस असणं गरजेचं आहे. सो टाईम टू टाईम ज्यावेळेस आपण एक एक टॉपिक डिस्कस करू ते तुम्हाला मी सांगणारच आहे. पण इथं लक्षात घ्या की जे एक्झामला जर बघितलं तर साधारणतः इंट्रोडक्टरी जे टॉपिक आहे यावरती क्वेश्चन्स तिथं विचारले जातात. त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही MES एक्झाम जर बघितली किंवा MPSC एक्झाम जर बघितली तर त्यामध्ये ते सगळेच ॲस्पेक्ट तिथं कव्हर करत असतात. सगळ्याच ॲस्पेक्टवरती थोडे थोडे क्वेश्चन्स तिथं विचारले जातात. कारण साधारणतः ज्यावेळेस तुम्हाला एक 9 ते 10 क्वेश्चन्स विचारायचे आहे तर एक एक चॅप्टरमधनं एक एक क्वेश्चन साधारणतः विचारला जातो. आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही गेट एक्झाम, SSC JEE किंवा ESE एक्झाम बघता तर ह्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं सगळेच टॉपिक इम्पॉर्टंट आहे. पण त्यातली त्यात जे आपला एक ट्रेंड दिसत आहे तर ट्रेंड जर तुम्ही बघितला तर साधारणतः जे कॉम्पॅक्शन ऑफ सॉइल आहे, कन्सॉलिडेशन ऑफ सॉइल आहे, शिअर स्ट्रेंथ ऑफ द सॉइल आहे, अर्थ प्रेशर आहे, तर यावरती आणि हे जे काही 2 फाउंडेशनचे टॉपिक आहे बिअरिंग कॅपॅसिटी आणि डीप फाउंडेशन तर यावरती तिथं अगेन अँड अगेन क्वेश्चन्स विचारले जात आहे. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, हा तर फक्त आपण एक जनरल ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे सिलेबसचा. पण इंडिव्हिज्युअल टॉपिक आपण ज्यावेळेस तिथं डिस्कस करू तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की कोणत्या ॲस्पेक्टने या त्या टॉपिककडे बघणं गरजेचं आहे. म्हणजे किती इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कोणत्या एक्झाममध्ये यावरती क्वेश्चन्स विचारले जातात, या अगोदर कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहे, इन फ्युचर कसे क्वेश्चन्स तिथे तयार होऊ शकतात, दॅट कम्प्लीट डिस्कशन विल बी देअर. ओके, तर आय होप तुम्हाला आता एक क्लिअर आयडिया आलेली असेल की आपल्याला ॲक्च्युली स्टडी काय करायचं आहे. ओके, सो लेट मी गिव्ह यू दी आयडिया की आपण ॲक्च्युली हा कोर्स जो रन करत आहे किंवा हे जी सिरीज असणार आहे लेक्चर सिरीज तर कशा प्रकारे रन करणार आहे. बघा, सगळ्यात सुरुवातीला आपण जो पण टॉपिक आहे त्याचं कंप्लीट इन डिटेल डिस्कशन करणार आहे. त्यानंतर तो एक टॉपिक कंप्लीट झाला, सपोज फॉर एक्झाम्पल सॉईल फॉर्मेशन कंप्लीट झालं, प्रॉपर्टीज ऑफ सॉईल कंप्लीट झालं, मग त्यानंतर त्याच्यावरती आलेले डिफरंट कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये MCQ जे आहे किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे ते आपण इथं डिस्कस करणार आहे. आलं लक्षात? मग त्यावरून तुम्हाला एक क्लिअर आयडिया येते की ॲक्च्युली जे आपण लर्न केलेलं आहे त्याला कशा प्रकारे अप्लाय आपल्याला एक्झाममध्ये करायचं आहे. ओके, सो अशा प्रकारचा आपला हा सिनेरिओ असणार आहे. अँड मे बी असं पण होऊ शकतं की 2 ते 3 टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर आपण MCQ सॉल्व्ह करूया किंवा एक मोठा टॉपिक जर असेल तर तो एक टॉपिक कंप्लीट झाला त्यानंतर पण आपण MCQ सॉल्व्ह करू शकतो. ओके, आणि तुमच्यासोबत जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तो शेअर केला जाईल. तुम्हाला काही जे डाऊट्स असतील ते तुम्ही डायरेक्टली मला विचारू शकता. सो विल ट्राय टू सॉल्व्ह दॅट वन. ओके, सो विल स्टॉप हिअर. हे एक शॉर्ट सेशन होतं की ज्याच्यामध्ये आपण काय केलं, फक्त सब्जेक्टचं इंट्रोडक्शन घेतलेलं आहे. सो फ्रॉम द नेक्स्ट सेशन ऑनवर्ड वी आर गोइंग टू स्टार्ट दिस फर्स्ट चॅप्टर सॉईल फॉर्मेशन किंवा ज्याला तुम्ही ओरिजिन ऑफ सॉईल म्हणता. तर हे आपण डिस्कशन तिथे स्टार्ट करणार आहे फ्रॉम द नेक्स्ट सेशन ऑनवर्ड. ओके, सो विल स्टॉप हिअर. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल. काही डाऊट असेल तर विचारत चला. ओके, विल मीट इन नेक्स्ट सेशन. थँक्यू.